मंडळी, काही दिवसापूर्वी सुरू झालेले झी मराठीवरील सनई चौघडे या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या कौटुंबिक मालिकेत अभिनेत्री चिन्मयी साळवी आणि अभिनेता राज हंचनळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. या दोघांव्यतिरिक्त मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले. अशातच आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली. या मालिकेतून एकाच वेळी 3 कलाकारांनी एक्झिट घेतली आहे. तर सनई चौघडे या मालिकेत शर्वरीच्या म्हणजे उमा मावशीच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री सुमेधा दातार झळकल्या होत्या. मात्र आता त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. उमा मावशी या पात्रासाठी रिप्लेसमेंट करण्यात आली आहे. उमा मावशीच्या जागेवर आता नवीन अभिनेत्री आले. यासोबतच आणखी 2 कलाकारांनी या मालिकेतून एक्झिट घेतले आहे. या दोघांची भूमिका कथानकानुसार संपल्या आहेत. गौतम बांदेकर आणि त्याची बायको अर्चना या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी नुकताच सनई चौघडे या मालिकेचा निरोप घेतला आहे. भर लग्नात गौतमचं सत्य सर्वांसमोर उघड झाल्यामुळे आसावरीचं लग्न मोडलं. गौतमची खरी बायको अर्चना आहे हे सुद्धा आता सर्वांना समजलंय. त्यामुळे गौतम अर्चना या दोन्ही पात्रांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. या भूमिका अनुक्रमे कुणाल धुमाळ आणि अभिनेत्री हर्षदा बुर्गे हे कलाकार साकारताना दिसले होते. गौतम बांदेकरची भूमिका साकारणारे कुणालने एक भावनिक पोस्ट शेअर करत या मालिकेला निरोप दिला. तो म्हणतोय, या आमच्या सेटवरच्या सगळ्या अप्रतिम लोकांबद्दल मी आणखी काय सांगू. हा अनुभव खरंच खूप छान होता. गौतम बांदेकरच्या भूमिकेचा शेवट झालाय. लग्नाच्या सिक्वेलमध्ये माझ्या भूमिकेचा शेवटचा भाग होता. त्यामुळे हा क्षण, हा दिवस माझ्यासाठी खूपच भावूक आहे. मी आजवर काम केलेल्या सर्वोत्तम सेटपैकी हा एक सनई चौघडेचा सेट. यात काहीच शंका नाही. सकारात्मक वातावरण, छान माणसं आणि सर्वत्र असलेली सकारात्मक ऊर्जा हे सगळं मी आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्यावर विश्वास ठेवून या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल निर्माते आणि दिग्दर्शक राजू सावंत सरांचे मनापासून आभार. तर एकाच वेळी या 3 कलाकारांची एक्झिट झाली आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? यासोबतच या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.